त्याला असं वाटत म्हणजे का नाही आहे मी ह्या प्रोजेक्टमध्ये, का नाही मी ह्या हिरोचा रोल करू शकत. तर मला असं नेहमी वाटतं गॉड हॅज अ बेटर प्लॅन फॉर हिम. खूपदा कॉलेजमध्ये विचारायचं तुझं घरी कसं असतं रे. त्यांना कारण लेजिट असं वाटायचं की मी झोपेतनं उठलो की माझ्या पायाखाली 2 मलमलचे स्लीपर येतात, रोज ऑरेंज ज्यूस असतो. नाही, तीच आमटी तोच भात असतो. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. सुख कळले अशा नव्या मालिकेबद्दल तुम्ही ऐकलं असेल तर काही प्रोमोज बघितले असेल तर तुम्हाला लक्षात येईल की एक वेगळेपण ही मालिका सिद्ध करते. एक सध्या विविध वाहिन्यांवर विविध मालिका आहे, विविध विषय हाताळले जात आहेत. त्यात ही मालिका जी आहे ती वेगळी ठरणार आहे आणि या सगळ्याचा अट्टहास, ही निर्मिती जी आहे सोहमची, त्याबद्दल आपण तुम्हा दोघांसोबत जाणून घेऊयात. कारण आम्ही छोटे छोटे ग्लिम्स बघितले, त्याच्यामध्ये जाणवत आहे की त्याच्यातला खरेपणा असतील, ती खरी खरी माणसं आणि गोड छान छान सुरू आहे. माहित नाही तर पुढे काय काय घडेल, पण ही मालिका आणणं आणि याच्यासाठी उभं राहणं, तर त्याबद्दल हो, ही मालिका आपण करायची हे आम्ही नाही, खरं तर चॅनलनी ठरवलं की आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे आणि इट्स अवर प्लेजर की त्यांनी आमच्यावरती एवढी मोठी जबाबदारी टाकली. मला वाटतं कलर्स मराठीवरती सध्या सुरू असलेल्या सगळ्या मालिकांपेक्षा थोडी वेगळी मालिका आहे आणि ह्यातलं मेन लीड जे आपण नेहमी जे 27-28चा हिरो, 28चा हिरो आणि 22-24 वर्षाची हिरोईन, हेच आपलं गणित असतं ना खरं बघायला गेलं तर. तर इकडे मला रोज लोकलमधून जाणारी जी स्त्री आहे किंवा रोज बसमधनं प्रवास करणारा जो पुरुष आहे, ते तो एज ग्रुप माझ्या नायक नायिकेचा आहे. सो मला ती गोष्ट इतकी सुखावली की ते ऐकून की हो, ह्यांचा स्ट्रगल हा पण असतोच ना आणि त्यांची स्वतःची पण एक वेगळी स्टोरी असतेच आणि ती जर मला दाखवता आली तर मला काय मजा येईल, अशाने मी ते प्रोजेक्ट घेतलं. पण निर्मिती करत असताना तुम्ही उत्तम कलाकार आहात. म्हणजे सोहमने पण इतकं छान काम केलेलं आहे मालिकांमध्ये, पण हे करत असताना निर्मितीत असं जाणवतं की आपल्यासाठी एखादी ती भूमिका असेल किंवा सुचित्रा ताई तुम्हालाही आम्हाला मालिकांमध्ये एखादं पात्र साकारायला ते बघायला नक्की आवडेल. पण तुम्हाला असं जाणवतं का ते, कारण आता आपण 1-2 मालिकांचं लॉन्च केलं किंवा विविध मालिका तुम्ही घेऊन येतात, तर त्याच्यात कुठेतरी तुम्हाला जाणवतंय? नाही ग, मला म्हणजे आता मी तर झोनमध्ये नाही आहे ना, त्यामुळे मला अजिबात नाही वाटत. बऱ्याचदा कोणीतरी समोरचे सुचवतात ताई तुम्ही करता का हा रोल. नाही नाही, नको नको, त्यापेक्षा उत्तम कलाकार आहेत जे उत्तम ते करू शकतील. आता आय डोंट नो अबाउट सोहम. तुला काय वाटतं? नाही, मला हिच्याबद्दल असं वाटतं की साधारण ती जर एक 4-5 दिवस असेल डेली सोप आणि महिन्याचं काम निघणार असेल तर ती अगदीच करेल. 20 दिवस मडला, 20 दिवस ते आता मला वाटतं ती शी इज ओव्हर इट नाव. आम्हाला काय, आम्ही कोल्हापूरला जाऊन पण शूटिंग करू, पण तसं नाहीये. बट ती प्रोसेस आहे. मला असं वाटतं की तिला जेव्हा मला असं वाटतं की तिला आतनं नाही कशी घंटी, तिला तिला खरं तर तिचा एवढा स्टोरीज बद्दलचा एवढा चॉईस चांगला आहे. तुम्ही जर तिचे फिल्मचा ट्रॅक रेकॉर्ड बघाल, इट्स अ व्हेरी एक्सलंट ट्रॅक रेकॉर्ड ॲज इन टर्म्स ऑफ तू फिल्म्स आणि सगळं बघितलं तर, सिरियल्स पण. पण आता साधारण मला असं वाटतं की शी इज व्हेरी चुझी अबाउट इट, विच इज नाईस. ती त्या एवढ्या वर्षांनी काम करून शी कॅन बी चुझी अबाउट इट. सो मला जीवात अशी काही घाई नाही आहे आणि अगदीच जर तिला घाई करायचंच असेल आपल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये, जरा पर डे जरा आपल्याला नेगोशिएट करायला लागेल, बाकी मला काही प्रॉब्लेम नाही. असं नाहीये. मला असं वाटतं की त्याला एक प्रोसेस असते, प्रत्येक कास्टिंगला एक प्रोसेस असते. ती कधीही फास्ट ट्रॅक नाही झाली पाहिजे, कारण माहितीतला आहे ऍक्टर. त्या प्रोसेसमधनं जर होत असेल तर मला आवडतं, कारण मला जर मीच त्या प्रोजेक्टसाठी फॉर एक्झाम्पल वशिल्याने गेलो आणि झालं तर इव्हेंच्युअली इफ आय एम नॉट गुड इनफ फॉर इट, इट विल हॅम्पर द प्रोडक्ट. इव्हेंच्युअली माझ्या व्यतिरिक्त 50 लोक त्या शोसाठी काम करतायत, टेक्निशियन सगळं, आणि मग ते सगळं गणित हलतं. सो ॲज लॉंग ॲज आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर इट ऑर एनिथिंग इन लाईफ, मला ते खरं तर नाही करायचंय. मी जेव्हा प्रिपेअर्ड असेल तेव्हा मग 100% मग तर काय, आपल्याच प्रोडक्शन हाऊसचे पिक्चर आपणच करायचे. और प्रोड्यूसर का बेटा इसलिए कोई बोल भी नहीं सकता. ते उगाच नको. आणि त्या सगळ्या गोष्टी टाळता तुम्ही त्या आणि सुंदर सुंदर प्रोजेक्ट्स घेऊन येता. पण मला असं वाटतं की असे विविध विषय आणणं किंवा ते त्या विषयांशी जोडणं, कारण सोहम पण त्याच्यात मुरलाय आता, कारण तुम्ही आधी होता, नंतर आता सोहम
पण तुम्हाला काय वाटत होतं सोहम या क्षेत्रात येणं किंवा तुम्हाला या क्षेत्राचा अनुभव असताना सोहमने या क्षेत्रात यावं असं वाटत होतं? खरं सांगायचं तर हो, मला वाटत होतं. मला असं वाटायचं की हे छान आहे क्षेत्र आणि या क्षेत्राने मला आदेशला खूप काही दिलंय आणि खूप सुंदर अनुभव आम्हाला आलेले आहेत आणि आमच्या आयुष्याची घडी उत्तम बसवण्यासाठी हे क्षेत्र मीडिया हे क्षेत्र ह्यांनी हेच आमच्यासाठी सगळं काही आहे. सो मला असं वाटायचं की सोहमने पण हेच करिअर करावं आणि तो सुरुवातीला ही वॉज नॉट कीन की त्याचं असं होतं की मी काहीतरी वेगळं करेन, मी नाही ह्याच्यात काही काम करणार. पण शेवटी देव तुमच्यासाठी एक वेगळं हे करत असतो ना, त्याचे वेगळे प्लॅन्स असतात. म्हणजे त्यामुळे मी असं सोहमला म्हणते की जे ॲक्च्युली अमिताभ बच्चनचं वाक्य आहे की जर तुमच्या मनासारखी एखादी गोष्ट नाही झाली तर असं समजा की ती देवाच्या मनासारखी होती आणि ही हॅज अ बेटर प्लॅन्स फॉर यू. सो मला असं वाटतं की आताही मला असं वाटतं की येस तो या क्षेत्रात आहे, तो निर्मिती क्षेत्रात आहे. अजूनही त्याला भरपूर गोष्टी करायच्या असतील आणि कराव्याशा वाटत असतील की त्याला कधी कधी एखादा रोल बघून असं वाटतही असेल की शेवटी वी आर ह्युमन बिईंग. त्याला असं वाटत म्हणजे का नाही आहे मी ह्या प्रोजेक्टमध्ये, का नाही मी हा हिरोचा रोल करू शकत. तर मला असं नेहमी वाटतं गॉड हॅज अ बेटर प्लॅन फॉर हिम. होऊ शकतं ना, म्हणजे असं माझं म्हणणं आहे. कारण काय होतं की आमचं तेवढं खूप अनफिल्टर्ड डायलॉग आहे ॲज इन आमच्या दोघांमध्ये तिघांमध्ये रादर. तर असं होत नाही. उलट काही छोटी गोष्ट वाटली तरी त्यांना ती अशी वाटते की मला अशी वाटली असेल तर तेच क्लिअर करून घेतात. बट असं होत नाही. आणि ह्या बाबतीत म्हणायचं तर मी जे काही म्हणजे मला हे खूप पॅशनेटली करावं असं वाटतंय. कारण एंड ऑफ द डे यू आर आन्सरेबल टू द ऑडियन्स ॲज वेल. कारण तुम्ही जरा क्वालिटी जरा हुकली ना की लोकांना कळतं. आजकाल जर आम्ही इंस्टाग्राम आणि ह्याच्यावर कमेंट्स वाचतो की जर काही छोटंसं वाटलं त्यांना असं कंटिन्युटी किंवा काहीमध्ये जर्क वाटला की दे आर व्हेरी ते आम्हाला ऑन टोस्ट ठेवतात. सो तिला जेवढी हेल्प मी करू शकतो ॲज इन फॉर एनी शो मोर दॅन इनफ. नाही पण आता खरं तर स्थिती अशी आहे की मी त्याला हेल्प करते, तो सगळं सांभाळतोय. पण सुख कळलेचा हा जो विषय आहे, म्हणजे ही पती पत्नीची ही जोडी असेल की एकमेकांना समजून घेणारी. सो तू आई वडिलांना बघत आलाय आणि त्यांचं म्हणजे आदर्श जोडी आहे सगळ्यांसाठी. ते ते आता बघितली ना आदर्श जोडी आमची. मला ठीच गंमत आहे तुमच्या जोडीची. आणि तुला काय वाटतं त्यांना जेव्हा बघतो तू तू कसं रिलेट करतो या दोन कॅरेक्टर्स सोबत आणि मम्मी पप्पा? नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट त्यांना अजिबात हे दाखवायची गरज नाही की आम्ही परफेक्ट आहोत. ती गोष्ट त्यांच्याबद्दल एकदम परफेक्ट आहे की जे आहे ते आहे. म्हणजे घरी मी म्हणून म्हणतो ना की हे घरी वेगळे असतात. की मला खूपदा कॉलेजमध्ये विचारायचं तुझं घरी कसं असतं रे. त्यांना कारण लेजिट असं वाटायचं की मी झोपेतनं उठलो की माझ्या पायाखाली 2 मलमलचे स्लीपर येतात, रोज ऑरेंज ज्यूस असतो. नाही, तीच आमटी तोच भात असतो. ती त्या दोघांनी ते रिलेशन जपलेलं आहे एंटायर फॅमिलीबरोबर, सगळ्यांबरोबर रादर. म्हणून आई बाबा जसे आहेत तसेच आहेत. म्हणून ते एवढे करेक्ट आहेत. कारण एकमेकांबरोबर रॅपो खूप आहे. कधी कधी न बोलूनही खूप गोष्टी कळतात. कधीही रोजचा म्हणजे बाबा खूपदा आउटडोर असतो पण रोजचा एक फोन असतो. दर संध्याकाळी काही जर फॅमिलीमध्ये जर काही झालं असेल तर ते बोलणं होतं. म्हणून बाबा अपडेटेड असतो. असं कधी नाही की दोघेही डिटॅच्ड आहेत. आणि कारण की दोघेही खूप वर्किंग आहेत. खरं तर दोघांकडे खूप एक्सक्युजेस असू शकतात कम्युनिकेट न करण्याचे, तरी त्याच्यात जे कम्युनिकेशन आहे ना ते मला वाटतं की जर म्हणजे ते त्यांचं सुख कळले मागे त्यांचं ते यशाचं ते कारण आहे. कम्युनिकेशन बेसिक. पण हे खूप छान इंटरेस्टिंग पद्धतीने त्याने सांगितलं की तो संवाद तितकाच महत्वाचा आहे. आणि मला वाटतं या मालिकेतल्या कॅरेक्टर्सचा संवाद आम्ही थोडाफार बघितलाय, तो आम्हाला छान खरा वाटलेला आहे. आणि आता बघूयात पुढच्या एपिसोड्स नंतर प्रेक्षक अर्थात पसंती देतील या मालिकेला. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.